नमस्कार. राजकारणमध्ये मी विवेक भावसार आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, लोकसभा निवडणूक जशी जशी जवळ येते तसतसं सीट शेअरिंग फॉर्म्युला काय असेल याबाबत वेगवेगळ्या पक्षांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. आज महाराष्ट्रामध्ये भाजपा, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे प्रमुख पक्ष आहेत. प्रकाश आंबेडकर यांचे वंचित बहुजन आघाडी आहे, MIM आहे, असे अनेक पक्ष आहेत. परंतु प्रामुख्याने चर्चा जी होती ती महाविकास आघाडी आणि महायुती. काल परवा देवेंद्र फडणवीस यांनी एक वक्तव्य केलं की गेल्या वेळेपेक्षा आम्ही एक जागा जास्त लढणार आहोत. महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या 28 जागा आहेत. 2019च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना त्यावेळी एकच होती. उद्धव ठाकरे त्याचे पक्षप्रमुख होते. भाजपा आणि शिवसेनेचा फॉर्म्युला होता 25 आणि 23चा. म्हणजे 2019च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष 25 जागेवर लढला होता, तर शिवसेना 23 जागेवर लढली होती. भाजपने 25पैकी 23 जागा जिंकल्या, तर शिवसेना 22पैकी 18 जागेवरती ती जिंकून आली होती. आता हा झाला 2019. मधल्या काळामध्ये पुलाखालून बरंच पाणी वाहून गेले. शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षामध्ये फूट पडली आहे. शिवसेनेमध्ये आता उद्धव ठाकरे शिवसेना आणि एकनाथ शिंदे शिवसेना असे 2 गट आहेत. फूट पडल्यानंतर शिवसेनेच्या 18पैकी 13 खासदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. 5 खासदार उद्धव ठाकरेंसोबत आहेत. अजित पवार यांची राष्ट्रवादी ही शरद पवारपासून वेगळी झाली. गेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस 22 जागी लढला होता, तर काँग्रेस 26 जागा लढला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे फक्त 4च खासदार निवडून आले होते. त्यातही साताऱ्यामध्ये जे उदयनराजे लोकसभा निवडणुकीत निवडून आले शरद पवार यांच्या गटाकडून, ते विधानसभा निवडणूक येईपर्यंत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला होता, त्यातून ते सोडला होता आणि मग पुढे बाय इलेक्शन झालं. त्या पोटनिवडणुकीमध्ये साताऱ्यातून शरद पवार यांचे निकटवर्तीय श्रीनिवास पाटील हे निवडून आले. म्हणजे राष्ट्रवादीचे 4 खासदार आहेत. 4पैकी अमोल कोल्हे, सुप्रिया सुळे आणि श्रीनिवास पाटील हे आजही शरद पवार यांच्यासोबत आहेत. तर केवळ सुनील तटकरे हे लोकसभेचे सदस्य अजित पवार यांच्यासोबत गेले आहेत. राज्यसभेचे राष्ट्रवादीकडे प्रफुल्ल पटेल आणि वंदना चव्हाण होत्या. वंदना चव्हाण शरद पवारांकडे आहेत, तर प्रफुल्ल पटेल अजित पवारांसोबत आहेत. आता ज्यावेळी लोकसभा निवडणुकीचं निगोसिएशन सुरू होईल, सीट शेअरिंग फॉर्म्युला तयार होईल, त्यावेळी नेमकं काय चित्र असेल? देवेंद्र फडणवीस म्हटले की गेल्या वेळेपेक्षा एक जागा लढू, म्हणजे 26 जागा त्यांची लढायची इच्छा आहे. राहिल्या 22 जागा. 22 जागा अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये वाटून द्यावं लागणार आहे. आपल्याला माहिती आहे की भाजपसाठी लोकसभा अत्यंत महत्त्वाची आहे. सलग तिसरी टर्म नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी बसवणं हे भाजपचं लक्ष्य आहे. त्याच्यामुळे भाजपसाठी लोकसभेच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणणं हे लक्ष्य आहे. अन्य राज्यामध्ये आपण गेल्या वेळी बघितलं, अन्य राज्यांमध्ये भाजपची स्थिती खालावते आहे. अनेक राज्यातून भाजप हा आता उतरंडीला लागला आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्र या राज्याकडे आता भाजपचं सगळ्यात जास्त लक्ष केंद्रित झालं आहे. त्याच्यामुळे भाजपच्या जास्तीत जास्त जागा निवडून देणं हे केंद्रीय नेत्यांना आणि भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रीय नेत्यांना सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून देवेंद्र फडणवीस यांची इच्छा आहे की आपण जास्तीत जास्त जागा लढलो आणि फोकस केला तर 23 काय आपण 26 जागा सुद्धा आपण निवडून आणू शकतो. म्हणून त्यांना 26 जागा हव्यात. कदाचित प्रत्यक्ष ज्यावेळी सीट शेअरिंगचं निगोशिएशन सुरू होईल त्यावेळी कदाचित भाजपच्या जागांची संख्या वाढलेली असेल अशी शक्यता आहे. याचं कारण असं आहे की एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे पक्ष हे रिजनल आहे, प्रादेशिक आहे. त्यांना लोकसभेपेक्षा त्यांना विधानसभा महत्त्वाची आहे. त्याच्यामुळे ते म्हणते की भाजप हा मोठा भाऊ आहे, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर आमची हरकत नाही, विधानसभेला आम्हाला त्याची भरपाई करू द्या. त्याच्यामुळे भाजप विधानसभेच्या वेळी त्यांना जास्त जागा सोडून लोकसभेसाठी स्वतःसाठी जास्त जागा घेऊ शकतो. तरीही किती जागा सोडायचा हा मुद्दा असतोच. फडणवीसांनी हे वक्तव्य अशा वेळी केले आहे की खरं तर अजून सीट शेअरिंगची गोष्टच फार लांब आहे. अजून तर लोकसभा निवडणूक लागायची आहे. त्याच्या आधी त्यांनी तयारी सुरू केली आहे. पूर्ण 28 मतदारसंघात त्यांनी तयारी सुरू केली आहे. परंतु सीट शेअरिंगला बसतील ते बसायला वेळ आहे. पण आत्ता जर आपण वक्तव्य केलं तर या वक्तव्याचं शिंदे गटाकडून किंवा राष्ट्रवादीकडून काय त्याची प्रतिक्रिया उमटते हे देखील भाजपला पाहून घ्यायचं असेल. त्यांना ते पारखून घ्यायचं असेल की नेमकं काय त्याची प्रतिक्रिया उमटते. जसं मी म्हटलं की लोकसभेसाठी भाजपसाठी लोकसभा महत्त्वाची आहे. असं होऊ शकतं. आत्ता
13 खासदार जे आहेत ते शिंदेकडे आहेत. 13चे 13 खासदार निवडून येतील याची शिंदेना सुद्धा खात्री नाही आहे. भाजपला तर अजिबातच नाही आहे. त्याच्यामुळे 13 जागा समजा त्यांना दिल्या तर राहिलेल्या 9 जागा अजित पवार यांना द्यायच्या का हा प्रश्न आहे. आता अजित पवारांकडे एकच खासदार आहे. त्यांचे एकूण 4 खासदार होते. एकाच्या मोबदल्यात 9 जागा देणं हे प्रॅक्टिकली भाजपला पचवणं फार कठीण असेल. त्याच्यामुळे त्यांची या दोघांची काही जागांवर बोळवण करून भाजपा जास्तीत जास्त जागा स्वतःकडे खेचून घेण्याचा प्रयत्न करेल. दुसरी शक्यता अशी आहे की ज्या ठिकाणी शिंदेचे खासदार निवडून यायची शक्यता नाही आहे अशा ठिकाणी भाजप आपला उमेदवार द्यायचा प्रयत्न करतो आहे. जसं अमरावती असेल किंवा आणखी काही मतदारसंघ आहेत की ज्या ठिकाणी हिंगोली आहे, ज्या ठिकाणी शिवसेनेचा खासदार निवडण्याची शक्यता नाही आहे. यावेळी नवनीत राणा असतील किंवा जसं मी हेमंत पाटील म्हटलं, अशा काही जागा आहेत जिथे शिंदेंचा उमेदवार निवडून येणं शक्य नाही आहे. अशावेळी भाजप सांगेल की आम्ही आमचा उमेदवार देतो, त्या जागा आम्हाला द्या. म्हणजेच भाजपच्या जागा वाढू शकतील. जसं पालघरला मागच्या वेळी राजेंद्र गावित हे खरं तर भाजपचे पदाधिकारी आहेत, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत, परंतु ती जागा शिवसेनेची असल्यामुळे शिवसेनेच्या तिकिटावर ते निवडून आले. यावेळी देखील पालघरची जागा शिवसेनेला सोडायची असं देवेंद्र फडणवीस यांनी क्लिअर केले. म्हणजेच माणूस आमचा, चिन्ह तुमचं, असं अनेक ठिकाणी होऊ शकतं. त्याच्यामुळे भाजपची माणसं जास्तीत जास्त जागेवरती, जास्तीत जास्त मतदारसंघात निवडून येतील याची खात्री ही देवेंद्र फडणवीस करून घेतील. लोकसभा अत्यंत महत्त्वाची आहे. तिसऱ्यांदा त्यांना पंतप्रधान मोदींना बसवायचं आहे. हे सगळं चित्र बघता आता काही करून भाजपचं लक्ष फक्त आणि फक्त लोकसभा आहे. विधानसभेला काय करायचं याचा निर्णय नंतर घेतला जाईल. परंतु ज्यावेळी या जागा वाटपाची चर्चा सुरू होईल त्यावेळी अजित पवार आणि एकनाथ शिंदे विधानसभेसाठी आम्हाला काय मिळणार याची चर्चा नक्कीच करतील. देवेंद्र फडणवीस यांना देखील राज्याचा पुढचा मुख्यमंत्री भाजपचा असावा अशीच इच्छा आहे आणि अजित पवारांना वाटतं की पुढचा मुख्यमंत्री मीच असावा. त्याच्यामुळे ज्याच्या जास्तीत जास्त जागा असतील, ज्याच्या जास्तीत जास्त जागा निवडून येतील त्याचा मुख्यमंत्री होणं हे अटळ आहे. म्हणूनच लोकसभेला नाही परंतु विधानसभेला नक्कीच जागा वाटपावरून या तिन्ही पक्षांमध्ये प्रचंड वाद होऊ शकतो, प्रचंड मतभेद होऊ शकतात आणि कदाचित त्यावेळी भाजपा आणि शिंदे हे एकत्र लढतील तर अजित पवारांची राष्ट्रवादी ही वेगळी लढेल अशी शक्यता असू शकते.